माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीचं निवेदन उदयनराजे भोसलेंचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय ॲडव्होकेट महेश शेडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावरती राजकीय स्वार्थापोटी आणि राजकीय द्वेषापोटी दाखल केलेले खोटे गुन्हे प्रशासनाने त्वरित मागे घ्यावेत या मागणीचं निवेदन माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय ॲडव्होकेट महेश शेडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलाय। यावेळी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रमंडळाचे सर्व उदयनराजे प्रेमी उपस्थित होते। यामध्ये नंदकुमार भोसले, पैलवान रोहित आवारे, पैलवान ऑल्विन शेक्सपियर, भाऊशेठ कोतकर, संदीप शिंदे, सतीश पिंपळे, नितीन लांडगे, पवनशेठ आहेर, नयन जैवे, अरुण बनकर, ॲडव्होकेट युवराज शिंदे, भाऊ मुदगल, धीरज मट्टू, शरद सकट, सतीश भुजबळ, शिवाजी निमसे आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। संतांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले महाराष्ट्र माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जे गुन्हा झाला तो महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर मागे घ्यावा हे आमची उदयनराजे समर्थकांची सगळी आम्ही एकत्र आलेलो आहे निवेदन करत आहेत। अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सर्व समर्थक इथे जमलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। जय हिंद जय महाराष्ट्र। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जो खोटा गुन्हा राजकीय स्वार्थापोटी व राजकीय द्वेषापोटी दाखल केलेला आहे तो गुन्हा पाठीमागे घेण्यासाठी आपण घेण्याचे विनंतीचे निवेदन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना आपण दिलेले आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की मी शासनाला पूर्तता करून शासनाला कळवतो की हे गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणून। आणि त्यानंतर हे महाराष्ट्राचे सरकारने सुद्धा जर याची गंभीर दखल घेतली नाही तर याच्या पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटणार आहेत। त्यानंतर जर समजा महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही तर छत्रपतींच्या गादीला जो अवमानित करण्याचा गणेश राठोड, सी 24 तास, अहमदनगर।